नमस्कार मित्रांनो, यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि धास होणार आहे मित्रांनो. आणि चला तर मग व्हिडिओ एंडपर्यंत बघा मित्रांनो. आणि मित्रांनो, मी चाललेलो आहे गाडी आणि गाडीचा आवाज येत नाही, नाही आवाज येत मित्रांनो. तर मित्रांनो, मी चाललेलो आहे सायकलीवर आणि तुम्हाला दिसत आहे ही सायकल आणि कशी दिसत आहे गाडी सायकल मित्रांनो. आणि मित्रांनो, मी चाललेलो आहे आपल्या शेतामध्ये, आपल्या रानामध्ये चाललेलो आहे मित्रांनो. आणि ही सायकल आणि चाललेलो आहे. हो, फायनली मित्रांनो, मी पोचलेलो आहे रानामध्ये आणि तुम्हाला दिसत आहे सायकल इंग्रजकालीन किंवा कुठल्या किती वर्षापूर्वी, 200-300 वर्षापूर्वी सायकलचा शोध लागला असेल मित्रांनो. आणि आज माझ्यावर चक्क सायकली येण्याची पाळी आलेली आहे मित्रांनो, हे दिसत आहे तुम्हाला. आणि मी आलेलो सायकल शेतामध्ये वैरणीला. चला तर मित्रांनो, आपण वैरण काढूया. चला मग. फायनली मित्रांनो, मी आलेलो आहे वैरण काढण्यासाठी इथे. आणि आपण आता मित्रांनो वैरण काढून नेणार आहोत या ठिकाणावर. तर आता विळा पण शोधू, विळा शोधू. फायनली मित्रांनो, विळा सापडलेला आहे, तुम्हाला दिसत आहे विळा. आणि आता ह्या ठिकाणी मी वैरण काढून ठेवलेली आहे. सकाळी थोडीशी तर दिसत आहे तुम्हाला, आणि आपल्याला अजून वैरण थोडीशी काढायची मित्रांनो. आणि आजचं वातावरण कसं आहे आपण चेक करूया मित्रांनो. एकदम कडक ऊन आलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आभाळ, या साईडला आभाळ पांढरा आहे, काळं पांढरा आभाळ आहे. ह्या साईडला पाहू शकता काळा आणि पांढरा आभाळ आहे मित्रांनो. सूर्यदेव दिसत आहेत तुम्हाला ढगामध्ये. आणि या साईडला आभाळ निळा आहे, पूर्ण या साईडला आभाळ निळा आहे मित्रांनो. दिसत असेल तुम्हाला पांढरा शुभ्र आणि निळा आभाळ आहे मित्रांनो या साईडला. आणि या साईडला आभाळ पांढरा आभाळ या साईडला दिसत आहे तुम्हाला. आणि या साईडला पण पांढरा आभाळ आहे, या साईडला पण पांढरा आभाळ आहे. काळा आभाळ मित्रांनो थोडंसंच या साईडला आहे, ही तुम्हाला दिसत असेल या साईडचं. ही आहे आभाळ काळं. तर ही काळा आभाळ पाऊस काही येणार नाही असं वाटतंय, तरी पण काय सांगता येत नाही, पण नाही येणार पाऊस. आणि आला तर आपण मोबाईलमध्ये दाखवू मित्रांनो. आणि सूर्यदेवाचं दर्शन घ्या मित्रांनो, उन्हाचं कडक. मी काढत आहे वैरण. चला तर मग मित्रांनो, काढूया वैरण आपण. मित्रांनो, मी आलेलो आहे बाजारात आणि पाठीमाग बाजार दिसत आहे तुम्हाला. दिसत आहे हा बाजार इथे या ठिकाणी लावलेले आहे केळे. आणि मित्रांनो, मी आलेलो आहे बाजारला, पण मी थोडंसं गडबडीत असल्यामुळं पटाक्षरनं बाजार घेऊन जाणार आहे. या ठिकाणी दिसत आहे छत लावलेलं आहेत, इथे लावलेले आहेत. बाजारात भाजीपाला आलेला आहे मित्रांनो, दिसत आहे. या ठिकाणी कपड्याचा स्टॉल आहे मित्रांनो. केळं कसे देऊ? 10, 20, 30 रुपये मित्रांनो. केळं आहेत स्वस्त. आणि बाजारात काय आंबे दिसत नाहीत मला. आंबे बी एकदा चेक करावं लागतं मित्रांनो. चला तर मग बघूया आपण पण घेऊया बाजार. आठवडा बाजार आहे मित्रांनो. आणि वातावरण झालेलं आहे पावसाचं, पाऊस येत आहे मित्रांनो. आणि इथं सगळ्या मशीनच दिसतात मित्रांनो. हे काय पडलेलं आहे इथं तुम्हाला दिसत आहे. आणि हे चक्क चाक आहे मित्रांनो, दिसत आहे तुम्हाला चाक. आणि चाक, तर हे चाक आहे मित्रांनो कशाचे दिसत आहे. हे चाक आहे कटरचे मित्रांनो. आणि आमचा कटर सध्याला खोललेला आहे. त्या चाकाची गेलेली आहे बिरिंग, त्या होलमधली मित्रांनो बिरिंग. आणि ही आहे पातं.
तुम्हाला दिसत आहे. तर हे पाहतं आणि मित्रांनो, आणि इथं काय सामान पडलेलं आहे ह्याच्यामध्ये पाठीमध्ये आणि दिसत आहे. कसा असतो कटर मित्रांनो, कसं असतं पान चकार. आणि आता नीट करायचं. चला तर मित्रांनो आपण पुढे जाऊया. फायनली मित्रांनो मी गेलो होतो गावामध्ये बाजारला आणि बाजारातून आलेलो आहे मित्रांनो मी आता. आणि बाजार जरा लेट, तर मित्रांनो बाजार जरा लेट असल्यामुळं वापस आलेलो आहे रिटर्न मी. आणि आता आलेलो आहे मित्रांनो मी पुन्हा एकदा कटर पाशी, आणि कटर झाल्यानंतर परत आता शेतामध्ये चाललेलो आहे. पुन्हा एकदा शेतामध्ये आलेलो. तर चला तर मग जाऊया आपण शेतामध्ये, काय चाललंय शेतामध्ये पाहूयात. आधी सुद्धा शेतातील रस्ता आणि काळी शेत नांगरट दिसत आहे तुम्हाला. आणि फायनली पोहोचलेलो आहे मित्रांनो मी इथं शेतामध्ये. आणि तुम्हाला दिसत आहे काळी ढेकळं मित्रांनो. आणि या साईडला आपली म्हैस बांधलेली आहे खुटी ठोकून, दिसत आहे तुम्हाला. सरत आहे म्हैस मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये ह्या शेतामध्ये टाकलेले आहेत शेजाऱ्यांनी मका, दिसत आहे तुम्हाला. जवळजवळ 3-4 एकर मका आहे मित्रांनो. आणि आता आपण पण या पाठीमागे आपल्या शेतामध्ये इकडल्या साईडला जे शेत दिसते मोकळं, त्याच्यात टाकायची आपल्याला पण मका मित्रांनो. दिसत आहे तुम्हाला. सकाळी मित्रांनो ट्रॅक्टर आला होता, आपण व्हिडिओ घेता आला नाही मित्रांनो. तर त्यात टाकायचं होतं मला मका, पण परत आपण ज्यावेळेस टाकायची मका त्यावेळेस व्हिडिओ घेऊ आपण. मित्रांनो मी आलेलो आहे शेतात. आणि हा चेंबर पहा मित्रांनो, हा चेंबर खोलण्याची दाट शक्यता आहे आज. आणि पाणी लावायचं आहे मला इथं. 1-2 सारा आहे फंटीचं, तेवढं भिजवून घ्यायचं आहे मित्रांनो. पाणी लावायचं आहे फंटीवरती. आणि का तर वाळून जातील, उन्हाळ्यात दिवस आहे तर थोडीच तरकाटल्याने दिसते फंटी. थोडंसं पाणी दिल्यावर बरं पडेल मित्रांनो, बरोबर आहे. आणि गवत किती झालेलं आहे मित्रांनो पहा तुम्ही. गवताचं खूप नुसतं प्रमाण झालेलं आहे. आणि मित्रांनो आभाळ बघा, तुम्हाला मी मागाशी सांगितलं होतं का नाही, या आभाळ नाही आहे म्हणून. आता आभाळ बघा मित्रांनो, या साईडला पूर्ण काळा आभाळ आले. वा, पाऊस येऊ शकतो. या साईडला दिसत आहे तुम्हाला आभाळ, काळा झरा आभाळ आलेला आहे मित्रांनो. पूर्ण गच्च भरलेला आहे. आणि या साईडला पण काळा आभाळ बघलेला आहे. या साईडला पण पूर्ण म्हणजे सगळीकडे आभाळ झालेला आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि या साईडला दाखवतो तुम्हाला मित्रांनो, इथं काय निळं झालंय आभाळ. या साईडला सूर्यदेव काय दिसत नाही आता आभाळात. आभाळाला झाकाळलेले आहे ते आधी काही सूर्यदेव काळ्या आभाळात झाकळून गेले.